आणि काही माणसं फोन आला तरी विश्वास बसला नाही गेले म्हणून. देव येतो त्याला काय, त्याने लात मारणाराचं कल्याण केलंय, तुमचं काला वाईट करेल, कशाला वाईट करेल. आणि आपण चिंता बिंता काही करायची नाही, काही संग येत नाही काय नाही, कोणाला काही घेणं नाही लोकांना. हे इंद्रिकरचं वाक्य लिहून ठेवा. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. संपले. हे प्रेम प्रेम बायका बिका ही सगळी भामटेची टोळी आहे. कोणाला म्हणणे प्रियशी प्रियशी सगळे लबाड. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम हा विषय वेगळा आहे. कोणाला वेळ आहे ह्या जगात प्रेम करायला. आणि महाराज कोटीच्या घरात पण ईश्वरासारखे बाप कोंडून घेतलेले आहेत लोकांनी, कोंडून. बापाला पोर्श मध्ये एंट्री नाही आहे. आज काही घरांमध्ये बापाला जर भेटायला पाहुणे आले तर त्या घरात उलटी होईल इतकी घाण आहे. इतक्या घाणीत बाप आहेत. लोक फक्त बाहेर कपडे घालून हिंडतात, पांढरी केस काळी करतात, बारीतला ब्रँड पेतात आणि स्वतःला शाणे समजतात. नाही तर धर्माच्या बाबतीत लोक पूर्ण संपलेत. आज नातीला जर पाहुणे आले तर आजीला शेतात काढून देणारी लोक आहेत. त्या आजीनं घरात थांबायचं. कोणती जगातली आजी आहे की माझ्या नातीचं वाईट व्हावं असं तिला वाटत. स्वप्नात सुद्धा वाटणार नाही. स्वप्नात तिची एकच इच्छा आहे, मला स्वयंपाक नकोय तुमचा, मला साडी नकोय, मला कांगली साडी नकोय, फक्त माझ्या नातीला आलेला पाहायला आलेला मुलगा एकदा मला डोळ्याने पावलं कसा आहे, हे त्याच्याच समाधान आहे. पण आज आमच्या घरांमध्ये कुत्र्याच्या किमतीपेक्षा आई बापांच्या किमती कमी झाल्यात. बोला तुमचं काय मत. फक्त लोकांना दाखवायचं आहे आम्ही श्रीमंत आहेत, बाकीचं काय. वाक्य सांगा. बाहेरून बदललेल्या समाजाचा विकास झाला पण आतून माणसं पूर्ण भिकारी झालीत. तुमचं काय मत. बाहेरून माणसं लई बदलली. फ्लॅट आले, 2 BHK आले, कपडे फ्रीज आले, सगळं आलंय. आतमध्ये काय खरा विचार जरा 2 मिनिट. कीर्तन ऐकून काय करता, आतमध्ये विचार करा. आज 50% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही आहे. काय त्या आजीची मांडी पाप करते. जिने डोक्यावरचा पदर घेतलं कधी पडू दिला नाही, ती आई मुलाचं वाटोळं करेल. आज आजीच्या मांडीवर नातू का दिला जात नाही माहितीये, ती आजी अडाणी आहे. अरे अडाणी आजीच्या मांडीवर तुमचा नातू चालत नाही आणि अडाणी बाईचं दूध पिलेल्या नवऱ्याचा पगार तुम्हाला सगळा चालतो, सगळा चालतो. अरे त्या आजीच्या मांडीची ताकद माहिती आहे तुम्हाला. किती रडणारा मुलगा जर हसला, मुलगा जर मांडीवर आडवा टाकला ना तर मांडी हल्ली तरी तो झोपतो. एवढी ताकद त्या मांडीची आहे. त्या मांडीला दूध पाजावं लागत नाही, ती मांडी जरी हल्ली तरी नातू झोपतो. एवढी ताकद त्या मांडीत आहे. आज आजीची कमी झाला रे पारी एकदम. मी बंद आहे बॉक्स, हे बंद आहे. हे आज त्या मांडीची आजी आपल्याला दुश्मन झाली. तुमचं काय. आता फक्त बाह्य रंग सुरू केलाय, अंतरंगाचं काय. बसलेले माणसं बारीक आहे का. आज बाहेरून बदलू नका. इथं आवाजच येत नाही, तू त्याला का कान लागतो. बाहेरून बदलू नका, आतून बदला. तुमचं काय. आता अभंगाला सुरुवात झाली, आता शिक. आता फक्त तुम्ही बोलायचं, बोललं तरच कळेल, नाही तर काही कळणार नाही. पटापटा बोला. आता जगात देव आहे का, हा म्हणा नाही म्हणा. सावध राहा बरं का, परत गोठाळा होईल. आता माझा प्रश्न असा होता, जगात देव आहे, तुम्ही मला उत्तर दिलं आहे. मी माझा प्रश्न लगेच तुम्हाला असा आहे, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का. तुमच्याकडे उत्तर आहे नाही. नाही. आता वाक्य आहे का. फुलात सुगंध आहे का, आहे. लाकडात अग्नी आहे का, आहे. दुधात लोणी आहे का, आहे. उसात साखर आहे का, आहे. मग जगात देव आहे का, आहे. पुन्हा उलट्या फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे, लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे, उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे, दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची आई वडिलांची सेवा केली तर आहे.
पुन्हा उलटे फेरा बरं का, तिथंच थोडं जड जाईल समजायला, पण पेट आता उलटे फेरा. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. आणि आपल्याला ज्ञानच नाही. नुसत्या गाड्या घे, बंगला बांध, बायको कर, सासरवाडीचं कल्याण कर, नातू पायन मर. आपण सूत्रच एवढं केलंय, जन्माला येणे, मोठं होणे, शाळेत जाणे, बायको करणे, पोरग पैदा करणे, त्याला मोठं करणे, त्याचं लगीन करून देणे, त्याची बायको बाळातीन होणे, आपण नातू पाहणे, आटा घेणे, नगरपालिकेच्या गार्डन मध्ये 5 वाजता येडेवानी हिंडे, आटा घेऊन मरणे. 5 वाजता गार्डन मध्ये जा, 80% माणसं पागल हिंडतात, पागल. कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, खरा झाली. खड्याव खडा हान, एकटेच बोला त्यात. खरं का खोट? काहीच करायचं नाही मला, काहीच करायचं नाही. काही नुसता संसार. अरे संसार चांगला करा, पण भगवंत करतोय असं म्हणा. काय कुणाला वेळ आहे? 22 वर्ष आपण मुलगी सांभाळली, नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. हात हाली ते आपल्याला फुलाच्या गाडीत बसून सगळे हप्ते पेड करा. काय करा? बँडवाल्याचे दिले, आचार्याचे द्या. काय करणार? तुम्ही अभ्यास करा. या जगात वेळ कोणला आहे? अंगातली ताकद संपली, जगातलं सगळं संपलं. हे प्रेम बिम, प्रियशी नबार. कोणला वेळ आहे? कोणत्या प्रियशीनं प्रिय करासाठी फाशी घेतली? वेळ आहे. एखाद्याची बायको थोरूनपणात मेला नवरा तिचा, मरू नये, मेला. काय बोंबलं ती बाई, देवान तुझी रणकीन झाली, मेल्यानं मला काल ठुलं, त्यांना काल येणार, कशाला येऊन थोबाड काय झोडीतीन, बांगडं काय फोडीतीन, लुगडं काय फाडीतीन, दात खिळ काय बसून घेतीन, पदरानं वारा काय घेतीन, नाटकं काय करती तिचं तिला माहिती. नवरा जोडतो आगी कवडी ती, येतेच मी आता कशाला जगून, कोणच्याकडे जगून, कोणाला पाहून जगून, थाडात येतात, तिचंच थोबाड हाणतीन, सगळी नाटकं तीच करती. आणि नवरा जोडतो आगी कवडी ती, येतेच मी आता आणि 2-3 बाया तिला मागं वडी ते, असं न करू बाई, माणूस म्हणजे हवेचा बुडबुडा, असं करू बाई माणूस म्हणजे. आणि तिला असं जाळा जवळ आणि ढिल्ल करा. अशी जाळा जवळ न्यायची, द्यायची मोकळी करून, शिंगाट घरगाठीन का असं का? हे सगळ्या लबाड आहेत महाराज. लटी का व्यवहार, लटी का व्यवहार, तुम्ही करणार काय मला सांग. अरे खायला राहिलं नाही लोकांना, खायला. आता हे एवढे मंडप झेल बसलेत ना, यांना खायला नाही. हे फक्त कडक कपडे घालतात, खायला नाही. कोणत्या बाईच्या घरात महिन्याला 5 किलो खोबरं येतं, तिनं बोटवर करायचं, बस तुझा सत्कार करतो मी, 5 किलो खोबरं. तुला खोबरं तरी कळत का? खोबरं आपल्या घरी येतंय, पण कधी पप्याचा बाप काळी पिशी घेऊन आला तर खायला. हा विनोद समजू नका. खायला नाही लोकांना. खोबरं नाही, काजू नाही, बदाम नाही, काय नाही. इडली, पाणीपुरी, त्या बापाने खाल्ली पाणी. 30 रुपयाला 6 पुऱ्या आहेत. त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना, टोकरी सगट आणि काय भिकारी लोक झालेत महाराज. विजवड समजू नका. इंद्रिकेचं कीर्तन आहे, शरीरावर अन्याय झाला का रोगाची उत्पत्ती झालीच. शरीरावर अन्याय झाला याची कॅपॅसिटी नाही ना, याला तेवढं देऊच नका ना. याला काय मागितलंय? कपडे काय म्हणलेत मला घाला, पाणी काय म्हणलंय मला प्या. तुम्ही याला मापात घाला ना खायला. काय खाणं याला? खायलाच नाही. 80% लोक संध्याकाळी घरी स्वयंपाक करत नाहीत. इतके दरिद्री लोक आहेत. तुम्हाला माहिती म्हणून सांग,
गरीब माणूस पूर्वी पिठलं खायचा, गरीब, एकदम गरीब, एकदम गरीब म्हणजे त्याच्या घरात काही नाही. त्याची बायको पावशर पीठ आणायची, कढईमध्ये पाणी टाकायची, ते गरम करायची, त्याच्यात पीठ टाकायची, खालवायची, 10 पाहुणे गपकन पिठलं भाकर खायची. आज 20 लाखाची गाडी घेऊन लोक पिठलं खायला हायवेला आहेत. पिठलं. मग भिकारी कोण आहे हा प्रश्न पडतो. पिठलं 20 लाखाच्या गाडीत 2 याडपट हिंडा त्यात पिठलं खायला, आणि पिठल्याची प्लेट 250 रुपयाला आहे. एक भाकर, गाजर, काकडी, पापड, 250 रुपयाला पिठलं आहे. आणि खायला जाणारा सगळ्यात भिकारी, 80 लाख 20 लाखाची गाडी, पिठलं. जेवायला 500 रुपये गेले, काय खालं? खालं काय? आता त्या 500चं जर पीठ आणलं असतं, तुला 1.5 महिना भजे खपले नसते. 1.5 महिना. तुमचं डोकंच बंद झालं. आज 17 तारीख आहे. आजपासून 1 महिनाभर 17/5 पर्यंत तुम्ही फक्त बाहेरचं खाऊ नका. 1 वर्षात 1 महिन्यात तुमच्या डॉक्टरचं किती बिल झालं हे मला महिन्याने सांगा. 1 रुपया कमी यायला खाणच नाही. बाई रोट्या, दरिद्री, थबाडवाशीतून रोट्या आणतो ना. 22 रोट्या आणल्या. 22 घरी गेला, फॅन लावला तरी वाज जाईना. काय खातो का आला मारा. लग्नात गेला मठ्ठा प्याला, प्याला मठ्ठा मोकार, 20 ग्लास मठ्ठा प्याला, आणि घरी गेला बाथरूम मधून बाहेरच येईल. अहो मठ्ठा कळच काढी ना. उभं राहिलं का काढ, बसलं का खळखळ खळखळ. केवढा तमाशा. आणि त्याची बायको 3 वेळा गेली आतमध्ये, चहा आणू का? आग लाव त्याच्या. खायला नाही लोक. महाराज आम्ही लहान असताना आमच्या जुन्या आजीबाया सांगतील, आम्हाला नाश्ता होता चहा भाकर. आठवत पाहतो मला चहा. आणि तेव्हा काय चहाला दूध बीत नसायचं, गरिबी घरची. आणि आजी काम चहा वाटायचं बरं का. आजीलाही त्यावेळेस वाजणार, 1च कप देईन, दुसऱ्या देणार नाही. कोरडं झालं तरी चालेल. मग त्या आजीनं काय करायचं, ते आपण चुरायची भाकर. बरं लई कडक असली तर गरम करायची आणि बारीक चुरायची, आजी पुढे न्यायची. मग आजी कपाच्या मापात चहा टाकणार. आपण म्हणून आजी थोडा, दुसरे राहिले. ती चहा भाकर जर आपण खाली ना तर 12 वाजेपर्यंत आपल्याला काहीच लागत नव्हतं. 12 वाजता आई जेवायला बसली, बाप जेवायला बसला की त्याच्या संग लाड आपण लागल तेवढं. पण त्या नाश्त्यावर आता हे इथं म्हातारी माणसं बसलेत, 70-70चे म्हातारे झालेत, पिशी नाहीत अजून. तांबड्या नाही पांढऱ्या नाही, पिशीत नाही त्यांना. या पिशीच एवढ्यात आल्यात. आता पहिल्या पिशी नव्हत्या. आता ऍडमिट केलं का पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, पांढऱ्या भरा तांबड्या काढा, तांबड्या काढा पांढऱ्या भरा, दोन्ही काढा उचला त्याला. काय एक वाक्य सांगतो तुम्हाला, पटलं तर हा म्हणा. मम मन पापी झाली आणि शरीरावर अन्याय झाला का रोगाची उत्पत्ती होते. याच्यावर तुमचं काय मत आहे? जेवून उठलाय ना, मग शेजारच्या घरी किती चांगले भजे असू दे, नाही म्हणायला का रोग झाला. 2च द्या, खातोच कसा. शरीरावर अन्याय करू नका. तुमचं काय मत आहे? युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, प्रेम इंद्रिया सितार, नसावे बाजार, निद्रा बहु वाचन, हे नसावे बाजार, निद्रा बहु वाचन. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, प्रेम इंद्रिया सितार, नसावे
योग होणार या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? दुसरं एक वाक्य आहे, पटलं तर म्हणा. अति संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. ही इंदुरकरची वाक्य आहेत. मला मोकार पैसा कमवून ठेवला, मागच्याला काही करायचंच नाही ना. घर बांधलंय, गाडी घेतली, जमीन घेतली, सायपण केली, लेवल केली, मागच्यानं काय करायचं? त्याची बायको आपणच करून दिली. मग त्याने फक्त आपल्याला नातू दाखवायचा, बास, त्यानं काहीच करायचं नाही. आणि त्या नातानं आपल्या नागपुडीत बोट घालायची. काय फरक? काय करायचं? महिला सुनाला आणि पोराला जर गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल ना 5 वाजता, आणि पोरांची जर अडचण होत असेल ना, तर सुनबाई काय आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहेत ना, आमच्यापेक्षा म्हातारी का खास राहत्या. लबाड बोलू नका बर का. आता ती म्हातारी ओरिजिनल चक्रम. ती म्हणती मी असले ना पोरांशी. ते गेले 2 जण स्कूटीवर गार्डन मध्ये, मस्त आईस्क्रीम घेणार. बरं, दोघांना 2 कांड्या नाही घेते. आणि इकडे हे नातू आहे ना, आजीच्या नागपुडीत बोट घालताय, केस वडीत आहे, पदर वडीत आहे. तरी ती म्हणती काल दिवसभर ते नव्हते पण पोरांनी होऊ का. येण्याचा बाजार आहे महाराज. काही नाही. त्याचं उत्तर आहे देव का दिसत नाही. उत्तर आहे अज्ञान. हे सांगितलं सगळं काय? अज्ञान. अज्ञान अज्ञान. आता उत्तर ऐका. अज्ञान कसं आहे का? हे गाव आहे, घुसलो बरं का आपण. हे गाव आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. मन आहे. आणि हे शरीर अख्खं कोणाच्या ताब्यात आहे? मनाच्या. आणि तो नेमका नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी आहे मनाला. हे कॉलनीतलं पण आहे. तोही राहिला ह्याच कॉलनीत आहे, आणि ती राहिला ह्याच कॉलनीत आहे, आणि त्याच्या प्रेयशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवावं लागतं बरं का आपलं कीर्तनाचं. मोकळं ऐकून कधीच करणार नाही. इच्छा. आता हा पडलाय तिच्या प्रेमात, आणि ती पडली बोला ना याच्या प्रेमात, आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती परीक्षा संपली. मन म्हणतं व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाजली. आणि तिला माहीतच ना हा गडी नपुसक आहे. कोण? मन. आता नपुसक आहे पण ही त्याच्या प्रेमात पडली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? नाही. आणि ज्ञानोबारायांचं 7व्या अध्यायात असं म्हणणं आहे ती आयुष्यभर कुमारी राहणार आहे. इच्छा ही कुमारी झाली, तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. मग सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनातल्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. ती बाजू मी घेतो. पोरं धोका देत नाही, कधीच नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देतील ना. आता मुलीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, पण दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? मनानच धोका दिलाय. कोणाला सांगा? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रीण. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, एक घोटाळा आहे बरं का. आता ही कोण आहे? गेलं बॉम्बाला. इच्छा. ती प्रेमात कोण झपटली? मनाच्या. आणि तिला धोका कोण दिला? मनाने. मनाने धोका दिल्यामुळे ती सांगायला गेली. कुणाला? मैत्रीण. तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळत. सांगू पटकन. माया. माया बिघने भ्रमरा करे, म्हणता मी माझे खरे. बिघने भ्रमरा करे, म्हणता मी माझे खरे. माया बिघने भ्रमरा करे, म्हणता मी माझे खरे. म्हणता मी माझे खरे. एक चंपा पृथ्वीवाणी नाचकारी राहिला. जनदारा
तिच्या मैत्रिणीला सांगायला, तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया, आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. आणि ही गेली तिला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला ग, पण धोका बसला. काय झालं? तो तर नपुसक निघाला. असं कोण म्हणते? इच्छा. ती माया म्हणते, बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर प्रियकरही नाही, नवराही नाही. मग म्हणली काम काय करते ग तू काम काय करते? इथले बारीक ऐकायचं बरं का वारकरी. ती म्हणते माझं एकच काम आहे, सगळ्या जगाला कचाट्यात गुंतून मारायचं, हा माझा धाम. मी काहीच करीत नाही, मी फक्त जन्माला घालते, मोठं करते, शाळेत घालते, मोठं करते, नगरला लावून देते, मारून टाकते. माझा एकच धंदा आहे, एका प्रत्येक जीवाला चिटकायचं आणि त्याला 84च्या कचाट्यात गुंतून मारायचं. मी म्हणली, बाई तुला माहित नाही, हे त्रेतायुगात शक्य होतं, द्वापार युगात शक्य होतं, पण कलियुगात हे शक्य नाही. कळली का? तुला माहित नाही बाई. पैठण ही दक्षिण काशी आहे, आणि पैठणपासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे. आणि त्या आपेगावामध्ये एका आईला 3 मुलं झाली आणि 1 मुलगी झाली. एका मुलाचं नाव निवृत्ती आहे, एका मुलाचं नाव ज्ञानदेव आहे, एका मुलाचं नाव सोपान आहे, आणि त्या मुलीचं नाव आदिमाया शक्ती आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तरी तू मरते. आणि हे तर काहीच नाही का बाई. नाशिक पासून 23 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे, आणि त्र्यंबकेश्वर मध्ये तीर्थ नाही आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थांचा राजा आहे, आणि तीर्थांच्या राजामध्ये तिथं निवृत्तीनाथ हा विश्वगुरु नाही आहेत, निवृत्तीनाथ विश्वाचे गुरु आहेत. आणि निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला राहतात, त्यांचं नाव जर घेतलं तरी तू मरते. माया येतं काहीच नाही ग. देहू पासून 23 आपलं आळंदी पासून 23 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे, आणि तिथं तुकाराम बाबाचं नाव जरी घेतलं तरी तुझं वाटोळं होतं. संतांचं नाव घेतलं की तू मरणार, त्याच्यामुळे तुझी वळवळ बंद होणार. हरी हरी तो किचकट आहे. ही म्हणती, बाई आता मला नवरत नाही, पण मला 16 पोर आहेत. कोण म्हणती? माया. मला 16 पोर आहेत, आणि आता तुम्ही जो देव बसू राहिले ना, याची बायकोच माया आहे. तेच सांगू राहिलो तुम्हाला. ती म्हणली, बाई मला पोरं नाही, 16 पोर आहेत मला, आणि माझे 16 पोरं जगाला संपू शकतात. ही म्हणते, तुझे पोरं कोण कोण आहेत? ऐका कोण कोण आहे. 1 मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो कोण गायक, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते, त्यानं तिसरी केली असते, त्याला काय. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 10 गुंठे इकून आलाय, तेव्हा इकडं काय दिवा लावायचा. मी आता मायेची पोरं ऐका, एकूण किती आहेत? 16. 16च्या 16 ऐकायचे तुम्हाला आता. 1 मी, 2 तू, 3 तुझं, 4 माझं. किती झाले? 4. आणि हे जग सगळं संपवलं किती पोरांनी? आज घरातली भांडणं अक्षरशः बाईला म्हणलं, तुम्हाला सांगतो इंद्रिकेचं कीर्तन आहे. आज तुमच्या माझ्या घरात संपत्ती आहे, पण समाधान नाही हो, कचकच आहे आपल्या घरात, कचकच. एकाही घरात माणसं आनंदानं जेवणं, नुसतं जेवताना कचकच कचकच. बरं, माणसं जास्त असल्यावर कचकच असू शकते, दोघच आहे तरी कचकच आहे. त्या बिचारीनं मीठ चांगलं टाकलंय, मिरची टाकली, भाजी चांगली केली, प्रेमानं वाढी ती, आणि विचारते वरून अजून काही करू का. माणसांच्या घरात कचकच जास्त झाली, समाधान राहिलं नाही मला. काय आता जर यम आला ना कीर्तनात, यम यम यातले निम्मे लोक जायला तयार आहेत. एवढे वैतागलेत लोक, फक्त वर जागा नसल्यामुळं काही नाही राहिलं महाराज. खरंय का खोटंय बोला. आणि ते मायेचे पोरं झाले 4. आता पुढं 16 ऐकायचे आहेत. 12 झाले, 12 राहिले. आता 16 झाले, 4 गेले. मी, तू, तुझं, माझं. आता पुढचे 12 ऐका. 1 काम, आणि पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या.
शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. नीट आहे का बघा. शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. आणि डोळ्यात एकदा पाप आलं का पहिलं पाप डोळ्यात येत असतं. आणि डोळ्यात पाप आलं का ते मनात येत असतं. आणि मन आणि डोळा या दोघांमध्ये पाप आलं का सगळे इंद्रिय खवळतात. आणि सगळे इंद्रिय खवळले की विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, असं चालत नाही. हे ज्ञानेश्वरी गाथा इथं चालत नाही. शरीरातला काम खवळला तर तुम्हाला 2-3 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. काम जर खवळला तर तुमच्या आयुष्याची नाही जिंदगीची बर्बादी करू शकतो. काम आहे. आणि शरीरात एकदा काम तयार झाला का काम 7 गोष्टी पाहत नाहीत. ऐका कोणत्या? 1, काम वय पाहत नाही, काम जात पाहत नाही. नीट आहे का? काम वय पाहत नाही, काम जात पाहत नाही, काम नाथ पाहत नाही, काम शील पाहत नाही, काम कुळ पाहत नाही, काम काळवेळ पाहत नाही आणि कामाला लाज नाही. पाहत नाही तो. काम आहे. आणि काम जर एकदा खवळला तर उत्तर नीट आहे का? काम जर खवळला आणि तो जर पूर्ण झाला नाही तर क्रोध तयार होतो. शरीरात काम तयार झाला आणि तो जर तृप्त झाला नाही तर पटकन बोला, क्रोध तयार होतो. आणि क्रोध एकदा तयार झाला की सगळ्या माणसांना सांगतो 2 मिनिटाचा क्रोध जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा क्रोध देव बनवू शकतो. खून करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत. तुमचं काय मत आहे? 80% जेल मधले आरोपी फक्त 2 मिनिटं राग आकळला नाही म्हणून आहेत. नाही तर बोला तुमचं काय मत आहे? ते वाईट आहेत असं अजिबात नाही, त्यांना पश्चाताप होत नाही असं अजिबात नाही, पण घटना घडून गेल्यानंतर पश्चाताप होतो की हे करायला आपण नको होतो. 2च मिनिटाचं आहे ते, काही जास्त नाही. खून करायला 2च मिनिटं. याने त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, तो जागेवर मेला. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस, बघशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. ते महाग इंदुरीकर भोकस ना अवघड नाही, पण ते 10 लाख खर्चायचे कवा? तुम्ही अभ्यास करा. महिला म्हणलं आज तुमच्या माझ्या क्रोधापायी कुटुंबाची त्रेधा उडाली. त्रेधा. राग यायला कारण झालंय महाराज. काय कारण झालंय? तुम्ही सगळ्या गोष्टी मोबाईलला आल्या का तुम्ही अक्कल न वापरता बोटाने लगेच त्याला काहीतरी टाईप करून देऊन ते खरंय का खोटं न पाहता तुम्ही एखाद्याला डॅमेज करता. तुम्ही ग्रुप आहेत ना तुमच्या मोबाईलवर, त्याला चांगलं टाका ना, चांगलं टाका ना. शुभ सकाळ काय टाकायची गरज आहे? लोकांना दिसत नाही? लोक आंधळे आहेत का? तुमचा भेजा काम देतो का? पांडुरंगाचं मी दर्शन घेतलं, म्हसोबाचं घे ना, तुला कोणी सांगितलं का? आणि ह्या ग्रुपला ब्रीपला ज्या फाजील गोष्टी लोक सांगतात त्याच्यामुळे एखादी गोष्ट वाचली का इंदुरीकरने समजा इंदुरीकर सिस्टीमवाल्याला बोलला, मशीन बंद झालंय, काय चूक आहे का? मग बॉक्स बंद आहे, मग या नालायकांनी ग्रुपला लगेच टाकायचं. इंदुरीकरांचा स्वभाव आहे स्पीकरवाल्यावर धावणे, लगेच ट्रिप. इंदुरीकर ओरिजिनल नालायकच आहे, लगेच क्लिप. तुला वांग तरी कळलं का मी कसं आहे? आणि याच्यामुळं माणसांमधले मतभेद वाढले. तुमचं काय? चांगला ग्रुपला करा ना, एखादा ग्रुपला एखादा गीतेचा श्लोक टाका आणि खाली टीप करा ना, वाचलाच पाहिजे, टाका ना. चांगलं आता हे एवढं मोठं मंदिर प्राण प्रतिष्ठा आहे, मग या सप्त्याची क्लिप टाका ना.
चांगलं केलंय बा, मंदिर बांधलंय, अन्नदान केलंय, 3 दिवस सप्ताह ठुलाय, हे नाही. काही आपलं मूर्खासारखं टाईप करायचं आणि चालून द्यायचं त्याला. याच्या पायी पुढे हे सगळे लोक तुझ्या बाहेर लागले, कोण सोडलं ते? तेव्हा दिला बोंग्या करून. मी असं चांगलं चाललं होतं, आलं लगेच. लोकांनी मला दिलं सोडून त्याच्याकडे पाहत बसले. हे असं आहे ना, असं केलं का लगेच इंदुरीकर भनकले, दिलीकले आणि लगेच ग्रुपला तो नालायकच आहे, झालं. तुम्ही चांगल्या गोष्टी शिका, माझं काय मत आहे. आणि ह्या ग्रुपला एकमेकाला कमेंट्स टाकून तुम्ही एकमेकाची मतभेद केले, तुमचं काय मत आहे? बरं, बुद्धी खर्चायचं काम आहे ना. काम तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही, बस फिट बसलं कीर्तन. क्रोध आणि क्रोध जर काम पुरा झाला तर क्रोध थांबतो आणि ती गोष्ट वारंवार मिळावी असा लोभ तयार होतो. पहिला तयार झाला काम, तो अपुरा राहिला. क्रोध, तो पुरा झाला. लोभ, आणि ती गोष्ट माझीच आहे हा मत तयार होतो. आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय? मत. मोटरसायकल चालला, कुत्र्याला लाथानी. 12वीचा पेपर अवघड गेला म्हणून 4 जण दारू पेले टेन्शन मध्ये. मोटरसायकलवर बसले, 4थं कुठं बसेल असेल? करेजवर. तंगड्या फाकेल, चाललं इवळत अख्ख्या रस्त्यानं, धडाकलं मेलं. दोन्ही बॉल सटाकले आणि त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी दहाव्या? मी म्हणतो 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटाकल्याची ओवी कुठे? काही आपलं वागायचं. महाराज बोलल्यावर लोकांना राग येतो इंदुरीकरचा. हो, आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, 2च गुण आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मला कोणाची लाल करायचं जमत. ही केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी मी गाव पाहिजे. आमची कीर्तनं थोडी झोमतात, पण काळाची गरज आहे. का बोलू नये? आज आम्ही तुम्हाला बोललो नाही तर धर्म शिल्लक राहणार नाही. तुमचं काय मत? काय शिल्लक राहिले? कोण आई बापाकडे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. माहिला म्हणलं पोरांना आणि पोरींना मोबाईल दिल्याचे परिणाम किती भयानक झाले तुम्ही विचार केला? कशाला क्लिपा पाहिजे? कशाला मध्ये तुमच्या कमेंट्स पाहिजे? कोण तज्ञ आहे तुम्ही कमेंट देणारे? आणि काय तुला अक्कल आहे कमेंट द्यायची? मी एक ओवी बोलतो कीर्तनात, तिच्यावर तू कमेंट दे. चाल, कोण बसलेला आहे? मी एक ओवी सांगतो, तिच्यावर कमेंट दे. चाल, इथं दे. मी एक ओवी सांगतो 16व्या अध्यायातली. पुजून देव पाहिजे, पेरून शेतात जायचे आणि तो शोनी प्रसाद घ्यायचे. या ओवीला तू व्हॉट्सअप ग्रुपला कमेंट दे. दे ना. तू एवढीच देऊ शकतो. ओवी चुकीची आहे किंवा महाराज ओवी बरोबर म्हणला. तुमच्याकडे ज्ञानाची लेवल काय आहे कमेंट्स करायला मला सांगा ना. काय लेवल आहे तुमच्याकडं? ज्ञानाची पातळी काय? तुम्ही बसलेले सगळे माणसं स्वतःचं परीक्षण करा ना. काय पातळी आपली? आज 70 वर्ष वय झालंय आपलं, अजून पसायदान पाठ नाही. 60 वर्ष वय झालंय आपलं, अजून आपले हरिपाठ पाठ नाही. आपली लेवल काय? काय लेवल आपली? एक 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई होऊ शकतं. एक 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई होऊ शकतं आणि त्या बाळाचं पसायदान आपण पाठ करू शकत नाही. या जगातले सगळ्यात कोवळे संत कोण असतील तर ज्ञानोबा आहे. या जगातलं सगळ्यात कोवळं बाळ जर कोणतं असेल ते ज्ञानोबा आहे. पुढे सांगू तुम्हाला, या जगात ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आता पुढे सांगू का? ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात
आज सगळ्या जगाचा आधार आहे ते ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि आज आमचं 60व्या वर्षी पसायदान पाठ नाही. आमची लेवल काय? आमची लेवल एकच आहे, चांगल्याचा भोंग्या करणे आणि स्वतःला शहाणा समजणे. एवढे महिलांचे ग्रुप आहेत. कुणी अहिल्याबाई होळकरांची माहिती दिली, कुणी जनाबाईची माहिती दिली, कुणी झाशीच्या राणीची माहिती दिली, कुणी मीराबाईची दिली. अरे बापाने विरोध केला तर मुलीनं विष घेतलं तर जगाच्या बापाचा कंठ निळा झाला याचा कधी विचार केला की तुम्ही बसलेल्या महिलांनी कधी विचार का बापाने मुलीला फसलाच जाते म्हणून विष दिलं, ती मुलगी गटागटा विष प्याली आणि माझा गोपाल कृष्ण नवरा आहे म्हणून भगवंताचा कंठ निळा झाला. कधी तुम्ही विचार केला विचार? एक ढवळ्या देवळात राहिलेली मुलगी तिला ब्रह्मांडाचा धनी दळू लागायला येतो. तुम्ही कधी विचार केलाय का? केला की तुम्ही कधी विचार? तुमचं पोरग रडायला लागलं तर तुम्ही स्वयंपाक बंद करून त्याचा मुका घेता. आज ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ कोण घेत असेल? आज तुमच्या मुलीचं तुम्ही डोकं विचारता, तुमच्या मुलीचं तुम्ही भांग पाडता, तुमच्या मुलीला झोळीत झोपवता. आमच्या चिमुरड्या मुक्ताईचा भांग कोण पाडीत असेल? कधी विचार केला विचार का? सगळ्यात लहान बाळ कोण आहे घरात? सगळ्यात लहान मुक्ताबाई आहे. सगळे भाऊ 2-2 वर्षानं मोठे आहेत. मग सगळ्यात चिमुरडी कोण आहे? कोण भांग पाडीत असेल? कोण घालाचा मुका घेत असेल? कोण कुशीत घेत असेल? आणि कोण रडायला लागल्यावर थापडीत असेल? आणि कोण संध्याकाळी झोपताना पाठीवर हात टाकीत असेल? कोण आहे जगात? आईचा आधार नाहीये, बापाचा आधार नाहीये, अरे जगाचाच आधार नाहीये. तरी ती मुलगी आदिमाया शक्ती झाली. याची कमेंट्स कधी तुम्ही तुमच्या ग्रुपला टाकली का? तुम्ही एवढंच टाकू शकता. इंदुरीकर महिलांना खाली जाऊन बोलले. कधी विचार केला का महिला मंडळ? तुम्ही कधी विचार केला? आज विचार केला तो? आज लहान पोरग रडायला लागलं की तुम्ही लगेच मोबाईल देऊन मोकळ्या होत्या. तुम्हाला त्याच्या आयुष्याची वाटोळं होईल याची अक्कल तरी आहे का? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोला तुमचं काय मत आहे? बोलायचं नाही कोणी. जो बोलेल त्याची क्लिप, जो बोलेल त्याची बातमी मिळालाच तो सकाळी. या जगात फक्त बुट चाटायचे लोकांचे, खरं कोणी बोलायचं नाही. खरं बोलला का मिळालाच. 1000 शिव्या रोज खाणारा माणूस आहे मी. खरं बोलायचं नाही. आज 40% शाळेतले पोरं मोबाईल न गेले, कुणीच बोलत नाही. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. 10% लोक शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले, कीर्तनात बसलेले 4 जण. खरंय का खोटंय बोला? पैसे गेलेले माया पुढे बसले 3 जण. उभा करून नाव सांगा. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. विनोद आहे का हा? बोला. काहीच नाही. काहीच समजत नाही तुम्हाला? माहित नाही का तुम्हाला तुमची पोरगी प्रेमात पडलेली? माहित नाही का तुमच्या मुलगाला नाही दारूची सवय? आज बापावर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. पोरावर कर्ज आहे, बापावर कर्ज नाही. पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3000 लावले, 9000 आले. 9000 लावले, 41,000 आले. 1000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलेली 2 जण आहेत तिथं. बोला तुमचं काय मत आहे? वाटलं तर तुमची माझी पहिली आणि शेवटची गाठ. खरं आहे का खोटं आहे? बोला. तुम्ही काहीच बोला. कर्ज बापानं करायचं आणि बाजू हिनं घ्यायची. ही मूर्खासारखी म्हणती 3 लाख म्हणजे काही लय नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? बोला ना, बोला बोला ना. बोला. इस्टेटीला का काढी लावायची? हे समजत नाही की
पाप केलं का त्या बापानं आयुष्यभर? पोरीचं पाप त्यानं सांभाळायचं, पोराचं पाप त्यानं सांभाळायचं, 10 लाखाची गाय बापानं जमीन विकायची, कर्ज फेडायचं, पोरानं प्यायला सुरुवात करायची, आईनं म्हणायचं कुठं कायम पितोय, पोरानं कोणशी पोरगी आणायची, आईनं म्हणायचं आणू द्या, किती भाग्यवान आहे, लोकांच्या पोरानं बायको करता बायको मिळालं, त्यानं कोणशी का होईना, पण म्हणा ना, म्हणा, समजत नाही आपल्याला. पोरगी पळून गेले म्हणते मला अंदाज आलता, तू काय वामाला बसली होती, समजत. लोकांना राग येतोय, पण वस्तुस्थिती खरी का खोटे सांग. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगू का पुढे जाऊ? सांगू का? आज 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? बोलन कोण? आणि बोलल्यावर तो सकाळपोत राहील का? जो बोलेल तो सकाळपोत राहील का? खरंय का खोटं आहे? बोला. आज अक्षरशः महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. आज बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय, ही परिस्थिती आहे आज. काय आयुष्यात बापाने पाप केले? गेला मुलगा गेला, मला मुलगा गेला, सांगा मला आईनं का जगायचं? का जगायचं? तुम्ही विचार करा. त्याची फी भरायला स्वतःच्या गळ्याच्या, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. 3 रंगाचं लुगडं नेसून आईनं मोठं केलंय पोराला. आणि ते पोरग जर आईच्या अगोदर जात असेल तर तुम्ही आयुष्यात काय करायचं? या गाड्यांना बंगल्यांना आग लावता तुमच्या? सांगा महिला मंडळ, गोष्ट खरी का कुठे? आज जर पाप जिवंत आहे, मुलगा गेला, मुलगा गेला, आई जर त्याच्या प्रेताजवळ रडत असेल तर आईनं काय कमवलं आयुष्यात? मला सांगा. एक वाक्य सांगू, काहीच नसू द्या, मुलगा जरी असला तरी आई श्रीमंत आहे. पुढे ऐकायचं का? बाळाला बाळ जरी झालं तरी आईला ते बाळ आहे. झोपडी पुढे जरी मुलाच्या बसली ना तरी तिला महाला पुढे बसल्याचा आला. झोपडी माझ्या पोराची आहे. आज अक्षरशः महिला मंडळी 4 वर्षात आई मुलाची अंतिम आहे. मला एखादा माणूस जर तरुणपणात मेला, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना तर प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या आणतात, उड्या आणतात, उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. आज ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का बोल घालतात? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं? सांग आई, लोकांनी कुठं चालवलं? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई पेटवला ग माझा बाप, आई पेटला, पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. ती शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही? आज माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेला, तुझा बाबा रे मेलाय, तुला बाबा नाही आहे. ते पोरग घरी येत आईला म्हणत आई मेलाय माझा बाबा, मेला. धाडकन आईला चक्कर येते. आज 3 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहेत, स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत, आणि आज पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. तुमची काय म्हणा? आणि लग्न जमवणारे दलाल नीट ऐका, नालायक मध्यस्थी करणारे. नवरदेव दारू पितो हे बैठकीत सांगा, पण एखाद्या गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. मला सांगा. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत बोलायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. तुम्हाला खरं सांगू का, माणसं म्हणतात मुलं लई आहेत, चुकीचं आहे. पोरगी देण्याच्या लायक पोरच नाहीत.
हो, देवापेक्षा जास्त रांग बाटल्या घ्यायला 6 वाजता लागते. बरमुडा घालून पिशवी रांग लागते. रांग शर्टिंग करून उभे राहतात. शर्टिंग करून प्रसाद घ्यायला नाही. आणि लोक पाहतील म्हणून खालच्या खिशात घालतात, नाही तर पिशीला घालतात. पिशीला घडी घालतात आणि स्कूटीच्या मधल्या टाक्यात टाकतात. पण रांगेत उभे राहतात. कधी देवळा पुढे नाही राहिले, कधी आरतीला तर खानदानीच गेले नाही. उभे रांग लागते. रांग यातल्या 40% नवऱ्याला फ्रीज मधून दारू केलेल्या बाहेर इथं बसले चौकीत. लबाड बोलायचं. तो बाहेरून आला हिनं फ्रीज उघडायचं. बर्फ तिला विचारलं का टेन्शन नाही. एकदा खांब्या दिला थोबाड वासून पडलं ना उताना. काय अवस्था आहे कुटुंबाची. आणि फक्त गप्पा आणायच्या. समाज बदललाय, समाजात विकास झालाय. आणि समाज आता काही लोक म्हणते इंदुरीकडचं काय काय ते जग बदलले. मी म्हणतो किती बदलू दे, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तुझ्या लय पैसे हे बंद कर, इकडं सुरू कर. पैसे उजेडत होते पुण्य हे अंधारात आम्ही फक्त एवढंच ठरवलंय. बंद झालं रे. आम्ही एवढंच ठरवलंय, जीवनात येऊन मजा हन्नेन जाणे. आणि एक वाक्य इंद्रिकरचं ध्यानात ठेवा. पटलं तर हा म्हणा, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. काही माणसं म्हणतात सून सासू एकटीच राहती तरी दोघींचं जमत नाही. जमूच शकत नाही. कारण तिनं सासू असताना, तिच्या सून असताना तिच्या सासूचा जेवढा छळ केलाय त्याचा बदला तो चालू आहे. असं म्हणतात काय दोघीच घरात राहतात पण सारख्या एकमेकावर त्यात 3-3 दिवस एकमेकांशी बोलत नाही. ते होणारच नाही. सगळ्याला माफी आहे. केले कर्म झाले त्याची काम क्रोध मी कुठे जाऊ दे, ती काय काळजी करायची नाही. काम आता पोरं ऐकायचे मायाची. एकूण किती आहेत? बस फिट बसलं कीर्तन 16. आता ऐका 16. काम आपलं मी तू तुझं माझं 4. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6 10. आता किती राहिले? 6. आशा इच्छा तृष्णा वासना मनसना तितिक्षा. आणि 16च्या 16 पोरं फक्त गुरुच्या कृपेनेच मारतात. आता तुम्ही ज्याची प्राणप्रतिष्ठा केली ना तो देव नाहीये, महादेव आहे. सगळे देव आहेत, हा पठ्ठ महादेव आहे. आणि सगळ्या देवांमध्ये नगाट देव भगवान शंकर. त्याची बायको एक पट पोरग दुप्पट सगळा तमाशा देते. नादी कश काय लागले तुम्ही कळा. नगाट देव येते. सगळे देव महादेव, सगळे देव देव, हा पठ्ठ्या. बरं उलट आहे. याची बायको फिरायला नंदीवर आपल्या याची बायको फिरायला वाघावर आहे, याचा पोऱ्या फिरायला उंदरावर आहे, आणि हा नंदीवर आहे. महिला आरक्षण ह्या बाबांना आणलं. आता हे बाकीचे राजकारणी लोक म्हणते आम्ही 33% दिले. ह्या सगळ्यांना बड्या आहे, पहिल्याच होत्या. आता हे चाललंय आंधळा दळीत आहे. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही. आणि तिला जात नाही. ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं, हा प्रश्न आहे.
काय चाललंय महाराज, ह्या जगात खरं कोणी बोलायचं नाही आणि ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत ठेवायचा नाही, असा नियम झालाय. खरंय का खोटंय बोला? नाही तर पहिलं सांगा बरं, महिला मंडळ मला, शंकर कशा फिरतो? नंदीवर, त्याचा पोऱ्या उंदरावर आणि त्याची बायको वाघवर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिलंच होतं. शंकर पहिल्यापासून बैलावरचे. आणि पार्वती पहिल्यापासून माझं तेच. पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला, शंकर वडतोय झोळीच्या दोऱ्या. ग बस रडू नको आई मीटिंगला गेली, ग बस रडू नको आई मीटिंगला गेली, ग बस रडू नको आपली आई मीटिंगला गेली. आपली तो म्हणला माझी एकटीची गेली, तू मिली. नगाट देव आहे महाराज. पण भाग्यवान माणसं की तुम्ही महादेव बसवलाय. आता हा देव इतका नगाट आहे, एका मिनिटात सांगतो. याची मिली बायको कोणची? शंकराची. पूर्वीला बायका करायची, लोक करायची म्हणजे मिळत होत्या. आता बायको 10 एकर जमीन तुम्ही संध्याकाळ पोत घेऊ शकता. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि पुरींचं वैशिष्ट्य आहे सध्या, पुरींचा अभ्यास करा तुम्ही. मुलगी प्रेम करताना 2 गोष्टी करते, कधी ध्यानात ठेवायची. कोणती पोरगी इन द वर्ल्ड, जगातली कोणती पोरगी, पोरगी प्रेम करताना कधीच हुशार पोरावर प्रेम करणार नाही. असं जगात घडणार नाही का पोरगी ब्रिलियंट पोराच्या नादी लागली, कधीच नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. दरिद्री म्हणजे एकदम बंगरी, मोटरसायकलचे पार्ट खोलून की तू, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय याच. आणि अशी मिली बायको कोणशी? गेलं मामाला शंकराची. आता ते काय रडलं बिडलं नाही, नगाट होतं ते. रडलं बिडलं नाही, फ्लेक्स नाही, बोर्ड नाही, काय नाही, व्हॉट्सअपला नाही, स्टेटसला नाही, इंस्टाग्रामला नाही, येवनला नाही, कुठंच नाही, काहीच नाही. आणि मी मोबाईल वापरत नाही, मला आपली परिस्थिती नाही, मी मोबाईल वापरत नाही. मला कोण मेलं याचा तपास नाही, कोण आलं याचा तपास नाही. आपलं कीर्तन ना आपण, मी मोबाईल वापरत नाही. त्याच्यामुळे इतका सुखी आहे ना, वाचनही होतं आणि झोपही होती. कोणाचा तपास नाही आपला. जगा उलटे ह्या क्लिपा टाकून लोक श्रीमंत झाले आणि माझा गेम केला. मी आपला तसाच राहील, मी मोबाईल वापरत नाही आणि वापरूच नाही. लय मोठा फायदा आहे. मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, स्टेटस नाही, काय नाही, कोण गेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. आपला जगाचा काही संबंधच नाही. कीर्तन संपलं, दुसरं कीर्तन काय घेणं पडलं. हॅलो कुठे? नदी वय चढतोय काय ए. आणि अशी वेली बायको कोणाशी? शंकर. ते काय रडलं बिडलं नाही, काय नाही, त्यानं टीव्हीला पट्टी दिली नाही, काय नाही. यानं भजनच सुरू केलं रामाचं, शंकरानं. आता रामाचं भजन शंकरानं सुरू केल्यामुळं घोटाळा असा झाला, माणसं मारायची बंद झाली ना. कारण या पट्ट्याकडे खातं कोणतं आहे, माणसं नेऊन घालणे. वर माणसंच जाय ना. मग वर्षांनी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का. ते वर्षी म्हणले बा शंकर करते भजन, हातानं झटी होती. हे म्हणले आपण शंकराला बायको करून देऊ. पा वरची मंडळी वरायला लफडे महाराज, वरचे लफडे. मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या एवढा गेले. आता वरचे म्हणले बा शंकराला बायको करून देऊ. हे म्हणले बायको करून देता येईल बा, शंकराचं काही नाही. पण जो उठवायला जाईल तो गावात आला पाहिजे ना परत. कारण याच्या का गेला तो गेला. हे ब्रह्मदेव विष्णू आले बा आणि हलवलं शंकराला. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांचं सगळं आलं, तुम्ही उघडा डोळे ना, आमचा हो द्या कार्यक्रम. म्हणजे सगळे म्हणले बा तुम्ही बायको करावं अशी आमची इच्छा आहे.
शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलोच कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव काय पाया जोगाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, रा नदीवर फिराया नंदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. गेले. आता खरं सांगतो महिला मंडळ, ह्या मामाच्या बायकोनं असा करार करून गेला होता. कुणी? पार्वतीला. कोणाच्याही पोटी जन्माला आले नवरा भगवान शंकरच, दुसरं जमणार नाही. एवढे अवतार तिथे झाले पण नवरा भगवान शंकरच. आणि ती नवरी झाली. राजा दक्षिण मंडप बिंडप ठोकला, लॉन्च बीज घेतलं, 13% पतसंस्था काढली, बुफे जेवण ठेवलं. वराडाला मुळव्याध होतं, बसता येत नव्हतं. काय लग्नात जेवण आल्यात आपल्यात भिकारी. तुम्हाला अशी लाज बीज काहीच वाटत नाही का? पायात बुट, ड्रेस 3000 ताटली. त्याच्यापेक्षा गावातच हिंड ना, तिथंच का राहील. आणि महिला मंडळ नवरदेव झाला कोण? शंकर. सजवला नवरदेव, मंडवळ्या बिंडवळ्या काही नाही, अंगाला भस्म, गळ्यात साप, आणि नवरदेव डोळेच उघडी नव. ध्यान चालू रामाचं. हे ब्रह्मदेव विष्णू गेलं पळून. ते बोलले झटे कुठं करत्या? आणि नवरदेवानं उघडले डोळे. मोबाईल बंद करतो. नवरदेवाने डोळे उघडले, वराडच नाही. मग नवरदेवानं दिली आरुळी. अख्खी भूत गोळा झाली. या गाडीवर प्रेम कोणचं? भूतांचं. हे फाशी घेईल, प्रेम भंग होईल, रीत पडेल, प्रियशीचं लग्न पाहून मरेल. फुल ट्रक भरली वराडाची. आणि वराडाची पहिली ट्रक गावात घुसली. निमा मंडपच उडून गेला. 200 कोंबड्या मांडपा घुगरीत पडल्या. लोक म्हणजे वराडा असाय तर नवरदेव कसा असा. लोक गेले गावातून निघून. शंकर म्हणले भूतांना, तुम्ही मागं जा, माझं लग्न नाही म्हणलं का? माझ्या तांदूळ टाकायला माणूस जगला तर पाहिजे ना. ते भूत म्हणले आम्ही मागं जाणार नाही. शंकर म्हणले मग माझं लग्न नाही होणार. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग भूतांना शंकराने वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. ही भूतांची अवलाद आहे. लग्नात नाचणारी काही माणसं असे नाचतात ना, हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे. कॅबिन. आता पूर्वी लग्नात फक्त पुरुष नाचायचे. तुमचं तुम्ही पहा. आणि शंकर नवरदेव झाले महिला मंडळ. आणि वर ओवाळायची पाळी आली. आता वर कोण ओवाळी? ती नवरीची आत्या. टीप घेऊन आली. टीप पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. आणि गंधात बोट बुडवलं तिला. तिला काही माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिला असं गंधात बोट बुडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबानं राम राम घातला. नवरीची आत्या जागेवर मेली रे. आरडली नाही, कणली नाही, काहीच नाही. त्याच लुगड्यावर गेली ग बाई, त्याच लुगड्यावर.